नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती बघणार आहोत. या दोन्ही जाहिराती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची पदे आहेत. ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर ही अल्पसंख्याक संस्था आहे. या संस्थेअंतर्गत संचालित कनिष्ठ महाविद्यालयात संच मान्यतेनुसार शिक्षण विभागाने भगवती गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवीन नंदनवन नागपूर या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार रिक्त असलेल्या पदांवर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक 11 मे 2026 पर्यंत ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन नंदनवन हसनबाग रोड पाण्याच्या टाकीजवळ नागपूर या पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासोबत शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्रांची प्रत जोडण्यात यावे. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिले पद अनुदानाचा प्रकार अनुदानित 100%, माध्यम मराठी, वेतन श्रेणी मानधन शासन नियमाप्रमाणे. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक कला शाखा. याकरिता एकूण 1 पद या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता MA BEd, अर्थशास्त्र समाजशास्त्र, 2य श्रेणी उत्तीर्ण. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद अनुदानाचा प्रकार आहे 40%, अंशतः अनुदानित, माध्यम आहे इंग्रजी. या पदासाठी वेतन श्रेणी मानधन शासन नियमाप्रमाणे असणार आहे. पदाचे नाव आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वाणिज्य शाखा. याकरिता 1 पद या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता MCom BEd, सचिवाची कार्यपद्धती अधिक अर्थशास्त्र, 2य श्रेणी उत्तीर्ण. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. टीप दिलेली आहे. संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे संस्थेअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील नियुक्त्या खुल्या प्रवर्गातून करण्यात येत आहेत. ही जाहिरात सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 11 मे 2026 पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे, कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या दोन्ही जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी देत आहोत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. आग्याराम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर द्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय दिनांक 13 जुलै 2016 मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अनुदानित विभागात रिक्त पद भरणे आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पदाचे नाव आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक, वर्ग 6 ते 8 करिता विशेष शिक्षक. अध्यापनाचा विषय आहे कला किंवा संगीत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ATD, BFA किंवा BA, संगीत तसेच B.Ed सोबतच TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदसंख्या, प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण याकरिता एक पद रिक्त आहे. हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि हे पद पदोन्नतीमुळे रिक्त झालेले आहे. वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण. मानधन ₹16,000 इतके असणार आहे. टीप दिलेली आहे. 1. संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पद भरण्यात येईल. 2. वरील पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील. 3. उमेदवारास संबंधित विषयामधील पदवी परीक्षेत किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. 4. वेतन, मानधन व वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील. करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया येथे दिनांक 11 मे 2026 सोमवारला सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. टीप: अर्ज नोंदणी सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल. ही जाहिरात मुख्याध्यापक तथा सचिव शाळा समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 11 मे 2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.